नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. जय महाराष्ट्रच्या जय महाराष्ट्र कॉलिंग या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत. तुम्हाला माहिती आहे, आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून वेगवेगळ्या तज्ज्ञांना, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांना भेटण्याचा प्रयत्न करत असतो, त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत असतो. आज माझ्यासोबत आहेत पुण्यातल्या ज्ञानमुद्रा ट्युटोरियल्सचे स्वप्नील डोयफोडे सर. आपण सरांचं स्वागत करूया. सर नमस्कार. नमस्कार. कार्यक्रमात मनापासून स्वागत. सरांबरोबर आपल्याला गप्पा मारायच्या आहेत, सरांना आपल्याला काही प्रश्न विचारायचे आहेत आणि सर एज्युकेशनिस्ट आहेत. सो शैक्षणिक क्षेत्रातली जी काही वेगवेगळी आव्हानं आहेत सध्याची, त्या संदर्भात मला सरांबरोबर चर्चा करायची आहे. आजचा विषयसुद्धा तसाच आहे. 10वी नंतर सायन्स क्षेत्रामध्ये असणाऱ्या ज्या काही करिअरच्या संधी आहेत त्या संधींबद्दल आपल्याला सर आज सांगणार आहेत. तुम्ही कार्यक्रम मुद्दामहून नीट बघा. ज्या विद्यार्थ्यांना सायन्सकडे जाण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण भाग असणार आहे. पण तत्पूर्वी आपण सरांबद्दल थोडंसं जाणून घेऊया. सर स्वतः आहे मेकॅनिकल इंजिनियर आहेत, BA आहेत. पुण्यातल्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग म्हणून त्यांनी आपलं शिक्षण जे आहे ते पूर्ण केलेलं आहे आणि त्यानंतर त्यांनी आपल्या क्षेत्रामध्ये जाण्याच्या ऐवजी त्यांनी शिक्षणासारखं एक महत्त्वाचं क्षेत्र निवडलं, ज्या क्षेत्राच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना या संधीचा फायदा कसा होऊ शकतो, विशेषतः ग्रामीण भागातून आलेली जी मुलं आहेत किंवा शहरी भागात राहणारी सुद्धा मुलं आहेत, शिक्षणाच्या एका वेगळ्या टप्प्यावरती हे मार्गदर्शन जे आहे ते मार्गदर्शन खूप मोलाचं असतं. त्याच्यामुळे आजची ही चर्चा खूप महत्त्वाची आहे विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून आणि पालकांच्या दृष्टिकोनातून सुद्धा. सगळ्यात पहिल्यांदा 10वीची परीक्षा झाल्यानंतर, म्हणजे हा खरं तर बेसिक प्रश्न मी तुम्हाला विचारतोय पण तरीसुद्धा तो खूप महत्त्वाचा असतो. विद्यार्थ्यांची आणि पालकांची भूमिका 10वीचा जो टप्पा आहे तो ओलांडल्यानंतर काय असायला हवी असं तुम्हाला वाटतं? बरोबर, हा खूप महत्त्वाचा प्रश्न तुम्ही मला विचारला आहे. याच्यामध्ये काय होतं, 10वीचा नंतर जो पॉईंट असतो हा मुलांच्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट असतो. इथे बऱ्याच गोष्टी बदललेल्या असतात. मुलांमध्ये शारीरिक बदल व्हायला सुरुवात होते, मोठ्या प्रमाणात शारीरिक बदल होतात. मुलांच्या अभ्यासामध्ये खूप बदल झालेला असतो. त्यामुळे पालकांना थोडंसं व्यवस्थित निर्णय घेऊन त्यांना योग्य तो मार्ग दाखवावा लागतो. पण तात्पुरतं लगेच आत्ता 10वीची परीक्षा होऊ घातली आहे, तर आत्ता तरी मुलांना आपण फक्त 10वीच्या परीक्षांवरती फोकस करून, मॉक टेस्ट असेल त्याच्यावरती फोकस करायला पण त्यांना पालकांनी खूप आग्रह केला पाहिजे. त्यानंतर जशी 10वीची परीक्षा संपते तेव्हा मुलांना थोडंसं रिलॅक्स व्हायला वेळ द्या, 1 आठवडा 15 दिवसाचा. त्यानंतर मुलांच्या पुढच्या भवितव्यासाठी पालकांनी लक्ष द्यायला सुरुवात केली पाहिजे. त्याच्यामध्ये जसं की आता 10वी नंतर शिक्षण घ्यायचं तर आपल्याकडे मल्टिपल ऑप्शन्स त्याच्याकडे आहेत. आर्ट्स आहे, कॉमर्स आहे, सायन्स आहे, त्यासोबतच लॉच्या वेगळ्या वेगळ्या फील्ड्स आहेत किंवा तुम्ही अदरही छोटे मोठे वोकेशनल कोर्सेस करूनही वेगवेगळ्या करिअरकडे जाऊ शकतात. त्या पालकांनी एक्सप्लोअर केल्या पाहिजे. म्हणजे आधी करिअर एक्सप्लोर केलं पाहिजे सगळ्यात पहिले. नंतर थोडंसं रिसर्च केला पाहिजे की एका पर्टिक्युलर स्ट्रीमला आपल्याला जायचं आहे तर मग त्याच्या सगळ्या फिजिबिलिटी आपल्याकडे आहेत का, त्याचे सगळे रिसोर्सेस अवेलेबल आहेत का, ह्या सगळ्या गोष्टींकडे बघून मुलांचा पुढचा जो क्षेत्र आहे त्याच्याकडे आपण कसं जायचं त्या गोष्टी त्यांनी पालकांनी सगळं अभ्यास करायला सुरुवात केली पाहिजे आणि योग्य ते निवडून मग त्यांना त्या स्ट्रीमला पाठवलं पाहिजे. मी अजूनही थोडं सांगेल इंटरव्ह्यूमध्ये की नेमकं काय काय त्यांनी केलं पाहिजे. नक्की. मला आणखीन एक याच्यामधला महत्त्वाचा भाग वाटतो, सायन्स, आर्ट्स आणि कॉमर्स. म्हणजे आपण जर जुन्या चालीरीतींच्या बाबतीमध्ये विचार केला तर 3 टप्प्यांकडे मुलांना जायचं असतं. पण अडती गाडी या ठिकाणी की ह्याची निवड कशी करावी, मार्कातून निवड करावी, आवड बघावी, त्याच्यातल्या जवळपासच्या संधी बघाव्यात, नोकरीच्या दृष्टिकोनातून बघावं, करिअरच्या दृष्टिकोनातून बघावं, करावं कसं, काय त्याच्यामधला बेस असतो? आता आपलं कन्व्हेन्शनल वेनुसार आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स या 3 संधी आपल्यासमोर आहेतच. पण त्याच्या व्यतिरिक्त आता बऱ्याच संधी उपलब्ध झालेल्या आहेत. त्याचे तुम्ही ऑप्शन चेक करायला काही हरकत नाही आहे. पण त्याच्याकडे आपण न जायला सध्या आपण 3च गोष्टीवरती डिस्कस करूयात की आर्ट्स, कॉमर्स, सायन्सपैकी नेमकं काय घेतलं पाहिजे. ओके, त्याच्यामध्ये मला असं वाटतं की प्रत्येक जो मुलगा असतो किंवा प्रत्येक स्टुडंट विद्यार्थी असतो तो एक युनिक क्वालिटीने जन्माला आलेला असतो. प्रत्येकाकडे एक युनिक टॅलेंट असतं. ओके, तर ते एक टॅलेंट आपण गृहीत धरलं पाहिजे की आपला मुलगा कुठे फिट होतो. ओके, असं नाही की प्रत्येकच मुलगा डॉक्टर व्हायला केपेबल आहे, प्रत्येकच मुलगा इंजिनिअरिंगला केपेबल आहे, प्रत्येकच मुलगा कॉमर्सला आहे, तसं नाही. प्रत्येकाची एक स्पेशल टॅलेंट असतं, ते बघितलं पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, त्याला इंटरेस्ट कशामध्ये आहे ते पण आपण पाहिलं पाहिजे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, पुढे आपल्याला त्याच्यावर ऑपॉर्च्युनिटीज काय आहेत. एखादी गोष्ट तुम्ही करिअर केलं, डिग्री केली, पोस्ट ग्रॅज्युएशन केलं, पण त्याला तुम्ही ज्या भागात राहता किंवा तुमच्या सराउंडिंग त्याला ऑपॉर्च्युनिटी नाही आहेत, मग त्याला काही फार
माझ्या मते वाव राहणार नाही. तर साधारणतः 2-3 गोष्टीचा पालकांनी विचार केला पाहिजे की साधारणतः त्यांचा इंटरेस्ट काय आहे, रिसोर्सेस काय काय अवेलेबल आहेत, त्याच्यानंतर ऑपॉर्च्युनिटीज काय काय आहेत, या सगळ्या गोष्टी त्यांनी विचार केला पाहिजे असं म्हणता येईल. आज आपण गप्पा मारतोय सायन्स विषयी. तर सायन्स भागामध्ये जर एखाद्या विद्यार्थ्याला यायचं आहे तर आजची सिच्युएशन काय आहे? आज किती पर्सेंटेज आवश्यक असतात मुलांना सायन्सकडे येण्याकरता? ओके, हा एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. बऱ्याच पालकांना हा प्रश्न असतो की आपल्या मुलाला तर कमी पर्सेंटेज मिळाले किंवा खूप जास्त मिळाले तर मग आपण कुठली स्ट्रीम निवडली पाहिजे. पण सायन्सला ॲडमिशन गेला तसा कुठला क्रायटेरिया नाही. तुम्हाला फक्त 10वी पास करायचं आहे, तुम्ही सायन्सला ॲडमिशन घेऊ शकता. पण दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की सायन्सला ॲडमिशन घेतल्यानंतर सायन्सचा अभ्यास थोडासा अवघड असतो. बरोबर, अशक्य नाही म्हणत आहे मी, अवघड असतो थोडासा. त्याच्यामध्ये काय होतं, मुलांना थोडंसं लक्ष द्यायला लागतं. 10वीपेक्षा भरपूर बदल झालेले असतात. तर त्या अनुषंगाने आपण पाहिलं तर पहिलं मी सांगेल की ॲडमिशन घ्यायला कुठला क्रायटेरिया नाही. पण मुलांना काय ॲव्हरेज 70 अबोव किंवा 60 अबोव मार्क्स असतील तर तुम्ही साधारणतः सायन्सला जाऊ शकता. पण मुलांनी पुढे जाऊन 11वीमध्ये चांगली मेहनत करायची तयारी दाखवली पाहिजे. नक्की. तसं करता येईल. नक्की. आणखीन एक सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर असतो की एंट्रन्स एक्झाम, आपण ज्याला म्हणतो की विविध अभ्यासक्रमाला मला जायचं आहे पण त्यासाठी मला परीक्षा द्यायच्या आहेत. बरोबर. तर त्या ह्या परीक्षा कोणत्या आणि त्याचा जी तयारी आहे ती कशा पद्धतीने करायला? 10वी नंतर साधारणतः मी आता सायन्स क्षेत्रात काम करतो, मी थोडंसं सायन्सवरतीच फोकस करेल. तर 10वी नंतर सायन्स क्षेत्रामध्ये नीट, जेई, सीईटी ह्या मेन परीक्षा असतात. त्याच्या व्यतिरिक्त बऱ्याच परीक्षा असतात, बऱ्या प्रायव्हेट युनिव्हर्सिटीच्या असतात आणि लॉसाठी क्लॅट असते. पण मी माझ्यापुरतं जर रेस्ट्रिक्टेड आपण ठेवलं, आता जरी मुस्का आपण विचार केला तर नीट, जेई आणि सीईटी ह्या 3 परीक्षा असतात. त्यातली नीटची जी परीक्षा असते ती मेडिकलची प्रवेश परीक्षा आहे. म्हणजे तुम्हाला MBBSला, BHMSला, BMSला, BDSला ह्या कोर्सेसला ॲडमिशन घ्यायचं असेल तर नीटचा पेपर द्यावा लागतो आणि त्यात चांगला स्कोअर करावा लागतो. दुसरी परीक्षा असते जेईची, ती तुम्हाला IITsला इंजिनिअरिंगसाठी किंवा मग त्याच्यानंतर JEE 2 असतो, तो प्लॅनिंगसाठी, बी प्लॅनिंगसाठी, बी आर्किटेक्चरसाठी, तर हा JEEचा पेपर असतो. आणि CET म्हणजे तुम्हाला महाराष्ट्रातल्या MST CET बद्दल मी बोलतोय, तर महाराष्ट्रातल्या फार्मसी आणि इंजिनिअरिंग कॉलेजेसला जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला CETचा पेपर द्यावा लागतो. त्यात एक ग्रुप असतात PCM, PCB. तर साधारणतः सायन्सपुरतं जर आपण विचार केला तर नीट, JEE, CET ह्या 3 महत्त्वाच्या परीक्षा आहेत. ह्या 3च नाही आहे पण 3 महत्त्वाच्या आहेत. त्याच्यासोबत प्रायव्हेट युनिव्हर्सिटीच्या बऱ्याच परीक्षा असतात. ज्या एंट्रन्स एक्झामचा तुम्ही आता उल्लेख केला त्याच्यामध्ये बदल झालेत का? कारण काय होतं की आत्ताचे जी पालक आहेत ज्यांची मुलं आत्ता एंटर होणार आहेत त्यांनी कदाचित त्यांच्या काळात दिली असेल ती एक्झाम, पण आता बदल होऊ शकतात. बरोबर. तसं काही झालंय? थोडंसं काय होतं, ह्या ज्या प्रवेश परीक्षा असतात ह्या थोड्या डायनामिक असतात. म्हणजे थोड्याशा बदलत राहतात कंटिन्युअसली. ओके, बदलत असतात कुठल्या पॉईंट ऑफ व्ह्यू की तुमच्या डिफिकल्टी लेवलमध्ये थोडासा बदल होत राहतो. मी जेव्हा CETचा पेपर दिला होता तेव्हा माझ्यासाठी पेपर खूप सोपा होता, पण आता मी CETच्या मुलांना शिकवतो तर मला वाटतं याच्यामध्ये 5% डिफिकल्टी लेवल वाढली सुरुवातीला आमच्या काळात आतापर्यंत. तर याच्यामध्ये थोडासा बदल हा कंटिन्युअस होत राहतो. तर नीटच्या परीक्षेमध्ये काही फार बदल झालेला नाही आहे, पण 1-2 वर्षापूर्वी त्यांनी एक 3 तासाचा पेपर 3 तास 20 मिनिटाचा केला. म्हणजे 200 मिनिटाचा पेपर असतो. त्याच्यामध्ये मला फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी विषय जनरली म्हणजे खूप बदल नाही. पण JEEमध्ये यावर्षी त्यांनी बदल आणलेला आहे की JEEमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्सला तुम्हाला 25 क्वेश्चन सोडवायचे आहेत. पूर्वी मागच्या वर्षी काय होतं, तुम्हाला पुढच्या 10, 21 ते 30 पैकी 5च क्वेश्चन सोडवायचे, ऑप्शन असायचे. आता यावर्षी ऑप्शन नाही आहे. आणि CETमध्ये पण काय होतं, CETचा पेपर हा थोडासा काय होतं, दरवर्षी डिफिकल्टी लेवल थोडीशी वाढत जाते, स्लाईट इम्प्रूव्हमेंट असते. पण तुर्तास तरी म्हटलं तर खूप काही बदल नाही. तर छोटे मोठे बदल जे तुम्ही मला सांगितलेत. नक्की. तुम्ही क्लासेसच घेता तरी सुद्धा मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे. कारण असं बऱ्याच वेळेला होतं की पालकांची भूमिका असते किंवा काही काही वेळेला विद्यार्थ्यांची पण भूमिका असते, क्लास कशाला पाहिजे, क्लास कशाला लावायचा, असं अनेक जण त्यांच्या मनामध्ये असतं. तर खरंच ह्या सगळ्या गोष्टींसाठी क्लासची गरज असते? खरं आहे तुमचा प्रश्न. आता मी तुम्हाला उलटं उत्तर सांगतो की पालकांचा हा प्रश्न नाही, क्लास कशाला लावायचा हा नाही विचारत, पालक क्लासच लावायचा असं म्हणतात. म्हणजे मुलाला त्यांना क्लासच लावायचा असतो. ओके, काय झालंय सर, म्हणजे हा गमतीचा भाग तुम्ही सोडून द्या. पण काय झालंय, थोडंसं आता आपल्या काळातला किंवा आत्ता जर तुलना आपण केली तर याच्यामध्ये काय झालंय की शिक्षण पद्धतीमध्ये खूप आमूलाग्र बदल झालेला आहे. स्पर्धा खूप वाढलेली आहे. त्यामुळे प्रत्येक पालकांचे एक खूप मोठं आव्हान आहे की आपल्या मुलाचं करिअर कसं घडवायचं. तर त्यासाठी काय होतं, पालक आपल्या परीने प्रत्येक गोष्ट देण्याचा प्रयत्न करतात मुलांना. मग त्यात एक भाग काय असतो की चांगला कोचिंग क्लास, जास्त फी भरली, जास्त वेळ क्लासमध्ये बसला. मला हा एक मुद्दा महत्त्वाचा वाटतो की कोचिंग क्लासची निवड कशी करायची, हे पण तुम्ही जर थोडंसं सांगितलं तर मला वाटतं की आपल्या पालकांना आणि विद्यार्थ्यांना पण थोडं. बरोबर. तर मी काय करतो तुम्हाला आता जे तुलनात्मक सांगतो, कोचिंग क्लास लावून अभ्यास करणं आणि सेल्फ स्टडी करणं हे. तर कोचिंग क्लास निवडताना आधी काय असतं की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, क्लासेस भरपूर अवेलेबल आहेत पण त्यातला आपण कुठला निवडावा, त्यातल्या 2-3 क्रायटेरिया मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिले क्लासेसची क्रेडिबिलिटी चेक केली पाहिजे. क्रेडिबिलिटी म्हणजे त्या क्लासेसचे जुने रिझल्ट्स काय आहेत, त्या क्लासमध्ये शिकवायला कोण अवेलेबल आहे,
नाहीतर काय होतं सर, आजकाल बॅनरवरती वेगळेच नावं असतात, शिकवणाऱ्यानंतर वेगळेच शिक्षक लोक असतात, त्यामुळे काय होतं मुलं कुठंतरी खचून जातात. ओके, पण नंतर बोलता येत नाही ना. ओके, एकदा ॲडमिशन घेतल्यानंतर तर सगळ्यात पहिले क्लासचा पूर्ण रिझल्ट आधी पाहिला पाहिजे. तिथे शिकवणारे शिक्षक लोक कोण आहे, तिथला पॅटर्न काय आहे, क्लासेस रेग्युलर होतात का, नंतर आपल्याला ते ॲक्सेसिबल आहे का, आपल्या घरापासून खूप अंतरावरती तर नाही आहे ना, कारण की ट्रॅव्हलिंगमध्ये खूप वेळ नको जायला, किंवा मग त्यांच्याकडे हॉस्टेल फॅसिलिटी अवेलेबल आहे का, असेल तर ती चांगल्या दर्जाची आहे का, जेणेकरून मुलं अभ्यासावरती फोकस करू शकतील. तर ह्या 2-3 क्रायटेरिया आपण जर लक्षात ठेवले तर क्लास निवडणं आपल्याला, मी वरती अंदाज तुम्हाला सांगतोय, तसं पालक लोक खूप हुशार असतात, ते काळजीपूर्वक सगळ्या गोष्टी तावून सवलूनच प्रवेश घेतात. नक्की. आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न याच्यामध्ये उरतो की क्लासचे जे विषय आहेत ते कसे निवडायचे, किंवा कुठल्या क्लाससाठी, कुठल्या विषयासाठी क्लास लावावा. बरं, तुमचा प्रश्न मला कळला. मला असं वाटतं तुम्हाला असं म्हणायचं की नीटची तयारी करताना कुठले विषय घेतले पाहिजे, जेईची तयारी कुठले घेतले पाहिजे. आपण काय करूयात, त्याला मेडिकल आणि इंजिनिअरिंग अशा 2 पार्टमध्ये बायफर्केट करूयात. मेडिकलला प्रवेश घेताना म्हणजे तुम्हाला नीट द्या किंवा PCBची CET तुम्ही देत असाल तर तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी हे 3 विषय घेणं कंपल्सरी असतं. आता काय होतं सर, मुलांना स्पर्धा परीक्षांसोबत किंवा प्रवेश परीक्षांसोबतच 12वी बोर्डाचा पेपर पण द्यायचा असतो. तर प्रवेश परीक्षेसाठी नीटची तयारी किंवा CET, PCB करताना फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी कंपल्सरी झालं. तेच तुम्हाला बोर्डाच्या प्रिपरेशनमध्ये पण घ्यावं लागतं. हे 3 विषय झाले. त्यासोबत इंग्लिश कंपल्सरी, असे 4 झाले, आणि अजून 2 विषय घ्यावे लागतात जर तुम्ही स्टेट बोर्डचा विचार करत असाल तर. मग मला असं वाटतं ज्या मुलांनी नीट आणि PCBची CET करतात त्यांनी मॅथ्सचा कंपल्सरी घेतला पाहिजे. कारण काय होतं सर, आपल्याला व्हायचं डॉक्टर, पण चुकून जर 1% मध्ये बस जर मिस झाली तर आपल्याकडे ऑप्शन्स अवेलेबल असावे. आणि गणित हा कसा व्यवहार ज्ञानाचा विषय, न थांबणारा विषय. तर ज्यांना नीट करायचं त्यांनी PCMB घेतला पाहिजे. PCB+M म्हणतो मी, M ऑप्शनल, इंग्लिश आणि मग हवं तर जिओग्राफी वगैरे घेऊ शकतात. आणि ज्यांना जेईची तयारी करायची आहे त्यांनी PCM, इंग्लिश आणि बायफोकल म्हणजे कम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स हे घ्यायला काही हरकत नाही. आणखीन एक याच्यातला महत्त्वाचा प्रश्न, खरं तर माझी ब्रेकची वेळ झाली आहे, पण तरी सुद्धा बोर्ड निवड ही सुद्धा महत्त्वाची वाटते तुम्हाला? हा, 100% सर. कसं काय? 10वी पर्यंत काय होतं, मुलांकडे SSC बोर्ड, CBSE बोर्ड, ICSE बोर्ड अवेलेबल असतं. बरं. त्यात 10वी पर्यंत काही हरकत नाही आहे. ओके, आणि मी तुम्हाला खरंच सांगतो 10वी पर्यंत मुलं सिन्सिअरली अभ्यास करतात. 11वी-12वीत मुलांना पंख फुटायला लागतात. ओके, तर त्या केसमध्ये काय होतं, 10वी पर्यंत अभ्यास करताना मुलं सिन्सिअरली सगळ्या बोर्डाचा अभ्यास करतात. पण 11वी-12वीत म्हणजे मुलांचा दोष नाही आहे. 11वी-12वीमध्ये काय होतं, मुलांना एकाच वेळेस 2 गोष्टी करायच्या आहेत. एक तर तुमच्या प्रवेश परीक्षेची तयारी करायची, वरून पालकांचं प्रेशर असतं, पिअर प्रेशर असतं, बऱ्याच गोष्टी असतात, आणि सोबत तुम्हाला बोर्डाचा पण अभ्यास करायचा आहे. तर माझं वैयक्तिक मत असं आहे की HSC बोर्डाचा सिलेबस थोडासा हलका असतो, पेपर थोडासा सोपा असतो कम्पेअर टू CBSE आणि ISC बोर्ड 11वी-12वीसाठी. तर मला असं वाटतं त्यांना नीट, जेईची तयारी करायची. मग परत हा प्रश्न पालकांना येतो की सर मग जेई आणि नीटला तर CBSEचा सिलेबस आहे, मग आपण स्टेट बोर्ड कसं करायचं. अभ्यासामध्ये तफावत आहे थोडीच, पण खूप डिफरन्स नाही आहे. पण मुलांना काय होतं, प्रवेश परीक्षा देताना आपण CBSEचा अभ्यास करणार नीट आणि जेई, पण पेपर देताना 12वी बोर्डचा आपण देणार आहे. त्यामुळे काय होतं, थोडंसं आपण HSC बोर्ड निवडलेला कधी पण चांगला राहील असं मला वाटतं. नक्कीच खूप छान अशी माहिती आपल्याला सरांकडून मिळते. खरं तर हे बेसिक क्वेश्चन्स आहेत मी जे विचारतोय, पण मला माहिती आहे की अनेक विद्यार्थी, अनेक पालक असे आहेत की ज्यांना या बेसिकच्या गोष्टीसुद्धा माहिती नसतात, आणि त्यासाठी त्यांना कोणाच्या ना कोणाच्या तरी मार्गदर्शनाची खऱ्या अर्थानं गरज असते. मला असं वाटतं की या सगळ्याच विद्यार्थ्यांना आजचा हा एपिसोड खऱ्या अर्थानं मार्गदर्शक ठरेल. सर, आणखीन एक महत्त्वाचा भाग विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून सुद्धा, आणि पालक या गोष्टीसाठी नेहमी प्रेशराईज विद्यार्थ्यांना करत असतात की तुझा डे प्लॅन बनव किंवा दिनक्रम असायला हवा. बऱ्याच वेळेला विद्यार्थीच असतात, ते वयच असं असतं, त्यात हे सगळ्या गोष्टी जमत नाहीत. पण खऱ्या अर्थानं एक शैक्षणिक तज्ज्ञ म्हणून तुम्ही काय सांगाल, कशा पद्धतीचा दिनक्रम असायला हवा? बरोबर. आता मुलं जेव्हा 11वी-12वीत जातात, ओके, तर सुरुवातीचं म्हणजे मी थोडंसं एकदम प्रॅक्टिकल तुम्हाला सांगतो. खोटं सांगायचं आपण काही पण सांगू शकतो, पण मी तुम्हाला प्रॅक्टिकली सांगतो नेमकं काय केलं पाहिजे. मुलांनी जेव्हा 11वीची तयारी सुरू केली, मग ती कोचिंग क्लासेसमध्ये करा किंवा कॉलेजमध्ये करा किंवा सेल्फ स्टडी करा, सुरुवातीचे 2 महिने स्वतःसाठी राखून ठेवले पाहिजे. त्यामध्ये त्यांनी बेसिक फाउंडेशन केलं पाहिजे. त्याला कुठलाही दिनक्रम नसावा. दिवसभर फक्त आपलं शिकायचं, प्रॅक्टिस करायची, शिकायची, प्रॅक्टिस करायची. एकदा का ही मुलं त्या फ्लोमध्ये गेली तर त्यानंतर मग थोडं अभ्यासाचं प्रेशर म्हणजे अभ्यास जास्त वाढायला लागतो. त्या केसमध्ये काय होतं, आपल्याला थोडंसं मुलांना मग प्लॅनिंग करणे गरजेचं असतं. कारण आपण बऱ्याच गोष्टी शिकलेलो असतो, मग असं होतं अरे हे मी केलं होतं मला आठवत नाही, असं नको व्हायला, असं व्हायला लागतं म्हणजे. तर त्या केसमध्ये मुलांना थोडासा आपला शेड्यूल ठरवून ठेवला पाहिजे. त्याच्यामध्ये पहिली महत्त्वाची गोष्ट अशी केली पाहिजे, सकाळी उठण्याचा शेड्यूल.
नंतर आपल्या बाकीच्या नित्यक्रमाच्या गोष्टी झाल्या की मग आपला कोचिंग क्लासचा टायमिंग काय असतो, समजा सकाळी 8 ते 2 त्याचा क्लास असेल किंवा 2 ते 3 परत रेस्ट करून मग त्याने अभ्यासाचं शेड्यूल बनवलं पाहिजे. अभ्यास करताना मग कुठल्या विषयाचा किती तास अभ्यास करायचा हे पण ठरवलं पाहिजे. नाहीतर काय होतं सर, सुरुवातीला 1-2-3 महिने एकदम नवीन नीट करायचं, जेई करायची, अब इसको फाड़ देंगे अशा तयारीनुसार मुलं काय करतात, खूप प्लॅनिंग करतात, हे करतात. पण मी आता तुम्हाला शेड्यूल सांगतोय की सकाळी उठण्याचा नित्यक्रम, थोडं सकाळी 1 तास रिव्हिजन पण झालं पाहिजे, त्यानंतर आपला कोचिंगचं टायमिंग किंवा काही क्लास असेल ऑनलाईन व्हॉट एव्हर इट इज तो करून मग दुपारी नंतर आपला अभ्यासाचा टायमिंग काय, मग मॉक प्रिपरेशनचा टायमिंग काय, हे बरोबर असं लिहून काढलं पाहिजे का कागदावरती आणि ते फॉलो केलं पाहिजे. लिहून काढणं सोपं आहे पण फॉलो करणं थोडं अवघड आहे. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट, त्याला अभ्यासाला किती टाईम असला पाहिजे. तर मी सांगतो की 1-2 महिने जाऊ द्यात सुरुवातीची, पण त्यानंतर नीट, जेई आणि सीईटी ह्या कुठल्याही प्रवेश परीक्षा प्लस बोर्डचा तुम्ही जेव्हा अभ्यास करत असाल तर तेव्हा तुमचा 6 ते 9 ह्या तासांमध्ये तुमचा अभ्यास असला पाहिजे. कमीत कमी 6 तास रोज अभ्यास झाला पाहिजे आणि जास्तीत जास्त 9 तास, कारण की 9 तासाच्यावरती मुलं अभ्यास नाही करू शकत. ओके, पण हा अभ्यास करताना पण डिस्ट्रॅक्शन्स थोडेसे बाजूला ठेवले पाहिजे. बरीच मुलं सर मोबाईल समोर असतात, स्नॅपचॅटवरती मेसेज आला, रिप्लाय सुरू, त्यात बराच वेळ निघून जातो. ह्या गोष्टी थोड्याशा टाळल्या ना आपण की मग आपला दिनक्रम बरोबर बसतो. आणि हे करताना मग मुलांनी थोडंसं हात टाईम आपण शेड्यूल बघितलं, सोबत डाएट, आपलं रेग्युलर डाएट झालं पाहिजे, प्रॉपरली ते झालं पाहिजे, हेल्दी राहिली पाहिजे मुलं, नाहीतर मग अभ्यास करून आजारी पडली तर काही अर्थ नाही. तर नॉर्मली सकाळी 6 ते रात्री 10चा असं शेड्यूल जर व्यवस्थित बनवला की सकाळी उठणे, थोडंसं रिव्हिजन, क्लास, अभ्यासाचा टाइम असं ठरवून केलं की नॉर्मली ह्या परीक्षांमध्ये मार्क खूप म्हणजे मार्क्स मिळणं खरंच खूप अवघड नाही आहे. ह्या परीक्षांची डिफिकल्टी लेवल मॉडरेट टू डिफिकल्ट अशी असते. ऑनलाईन बद्दल तुम्ही आता बोलता उल्लेख केला. ऑनलाईन अभ्यासक्रम हा जो विषय आहे त्याचा खरंच आत्ता फायदा होतोय किंवा त्याचा परिणाम होतोय किंवा त्याचा विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर त्याचा फायदा परीक्षांमध्ये मिळू शकतो? काय असतं सर, प्रत्येक नाण्याच्या 2 बाजू असतात. त्याचे काही फायदे आहेत, काही तोटे पण आहेत. ओके, पण मी पर्सनली जर ऑब्झर्वेशन केलं तर मला तोटे जास्त दिसतात, फायदे कमी दिसतात. कारण कसं असतं, पण आधी मी तुम्हाला फायदे सांगतो. ऑनलाईन हा जो अभ्यास आहे याच्यात 2 गोष्टी मुलांना झाल्यात की ज्या गोष्टी ॲक्सेसिबल नव्हत्या त्या ॲक्सेसिबल झाल्या. कुठल्याही टीचर्सचे व्हिडिओ युट्यूबला अवेलेबल आहेत, ऑनलाईन क्लासेस थ्रू अवेलेबल आहेत, ते मुलांना कुठल्याही भागात त्यांना अवेलेबल झालेत, पहिली. आणि दुसरी गोष्ट फ्लेक्झिबिलिटी आहे. मला सकाळी नाही अभ्यास करायचा, मी संध्याकाळी करू शकतो, तो एक ऑप्शन झाला. पण त्याचा दुसरा बाजू मी सांगतो, मुलं अभ्यास करताना आहे ना सर, जेव्हा लेक्चर बघतात, माझा प्रॅक्टिकल अनुभव सांगतो मी तुम्हाला, जेव्हा लेक्चर बघतात तेव्हा 10 मिनिटं लेक्चरला बोर्डम यायला लागतं. माणूस एकटाच बसतो ना, स्क्रीनकडे बघत बसतो. आपण बघा मूवी बघताना कधी कधी जांभळे यायला लागतात आपल्याला, तसं काहीतरी होतं. मग मुलं अचानक मध्ये लिंक येते, त्या लिंकवरती क्लिक करतात आणि मग ते डायव्हर्ट होत जातात. मग 5 मिनिटं बघू म्हणतात 1 तास निघून जातो. म्हणजे अभ्यास बाजूला जातो, हा तयार, म्हणजे डिस्ट्रॅक्शन तयार करण्याचं एक चांगलं साधन आहे. पण यात सगळीच मुलं नाही सर, 5% मुलं एकदम जेन्युइनली ऑनलाईन अभ्यास करतात, 95% मुलं ऑनलाईन प्रॉपरली अभ्यास करत नाही. ह्या मी मताचं माझं ऑब्झर्वेशन. नक्की सर, पुण्यामध्ये तुम्ही ज्ञानमुद्रा ट्युटोरियलच्या माध्यमातून एक वेगळ्या टप्प्यावरती येऊन आता पोहोचलेला आहात. अनेक विद्यार्थी तुमच्याकडे येतात, अभ्यास करतात, पण जे आता अननोन आहेत ज्ञानमुद्राबद्दल, ज्यांना माहिती नाही आहे, तर त्यांच्यासाठी म्हणून मी हा खरं तर प्रश्न विचारतोय की काय आहे ज्ञानमुद्रा आणि त्याची कॉन्सेप्ट कशी आहे? ओके, ज्ञानमुद्रा ट्युटोरियल्स हा जो आम्ही कोचिंग सेंटर सुरू केलं, तर बेसिकली हे कमर्शियल नाही आहे पण प्रोफेशनल आहे. म्हणजे मुलांना प्रोफेशनल वेनी आपण ट्रेन करून त्यांना त्यांच्या योग्य त्या करिअरकडे पाठवायचं आहे, त्या दृष्टीने आपण 12 वर्षापूर्वी सुरू केलेलं आहे. आज त्याला बरोबर यावर्षी 12 वर्ष झालेली आहेत. ओके, त्या दरम्यान आम्ही हजारो डॉक्टर्स आणि 5000पेक्षा जास्त इंजिनियर्सला आम्ही ट्रेन करून त्यांना सक्सेसफुल त्यांनी करिअर घडवलेलं आहे. ओके, सो या केसमध्ये सर ज्ञानमुद्रा हे 12 वर्षापूर्वी सुरू झालं होतं, पण आमच्या काही कॉन्सेप्ट्स होत्या त्या आम्ही अजूनही जागेवरतीच ठेवलेल्या आहेत. ओके, हा प्युअरली कमर्शियल मॉडेल नाही आहे की एवढीच फी तेवढीच फी असं नाही. आपण म्हणजे मुलं हे सेंटरला ठेवलं, स्टुडंट्स हा सेंटरला आहे की त्याला सगळ्या फॅसिलिटी मिळाल्या पाहिजे, त्याला सगळ्या अभ्यासाच्या सगळ्या गोष्टी त्याला मिळाल्या पाहिजे आणि त्यावेळी आम्ही प्रयत्न करतो. ओके, तर हे करताना आमचा पहिला मुद्दा होता की काय होतं, बऱ्याच क्लासमध्ये 100, 200, 500 मुलं असतात. अशी महाराष्ट्रात क्लासेस 800, 1000 मुलं असतात. मग मला सांगा, ह्या मुलं आपण क्लासेस कशाला लावतो की मुलांना पर्सनल लक्ष मिळालं पाहिजे. मग तो जो मुद्दा आहे पर्सनल अटेन्शन, हा आम्ही पकडून आम्ही 30च मुलांच्या बॅचेस घेतो. आणि याचा अनुभव असा की रिझल्ट खूप छान येतात. 10वी झालेली मुलं खूप म्हणजे छोटी असतात, ती पटकन हातवरती करून सरांना प्रश्न विचारायला थोडी घाबरतात मॉबमध्ये. पण आम्ही 30 मुलांची बॅच ठेवल्यामुळे काय होतं, ही मुलं लगेच सर मला हा प्रश्न समजले, परत समजावून सांगा असं. आणि प्रत्येक मुलांच्या मी जेव्हा शिकवतो तेव्हा नोटबुक चेक करतो की हा खरंच प्रॅक्टिस करतोय की नाही. त्यामुळे काय होतं, मुलांना एक प्रेशर असते की सर समोर आहेत, सर बघतात सगळ्या गोष्टी, त्यामुळे ते पण काळजीपूर्वक करतात. आणि ही जी मुलं आहेत ना सर या वयातली, यांच्याकडनं करून घ्यावं लागतं. तुम्ही असं नाही पालकांना उत्तर देऊ शकत की तुमचा मुलगा अभ्यास करत नाही, अभ्यास
करून घ्यावा लागतो. तर त्यावेळी आमची ही कॉन्सेप्ट ज्ञानमुद्राची अशी आणि कंटिन्युअस चालू आहे, रिझल्टही चांगले येत आहेत आणि वी आर हॅपी विथ दिस. पण तुम्ही मग कशी म्हणजे कोणत्या विषयांची तयारी करून घेता किंवा कोर्सेस जे तुमच्याकडे आहेत त्यांच्याविषयी थोडंसं सांगा, म्हणजे आमच्या पालक जे आता आपल्याला बघतायत त्यांनाही ती माहिती मिळू शकेल. नक्कीच. सुरुवातीला मी जी मुलं आत्ता 10वीमध्ये आहेत, परीक्षा देणार आहेत किंवा रिझल्ट आल्यानंतर, तर जी 10वीत मुलं आत्ता आहेत त्यांच्यासाठी आमच्याकडे 2 इयर्सचे प्रोग्राम्स असतात. त्यात 2 प्रोग्राम असतात, म्हणजे 11वी आणि 12वी असा 2 इयर्सचा प्रोग्राम असतो. त्याच्यामध्ये एक इंटिग्रेटेड बॅच असते, एक रेग्युलर बॅच असतात. ओके, इंटिग्रेटेड बॅच म्हणजे आमच्याकडे हॉस्टेल फॅसिलिटी पण आहे मुलांसाठी, फुल टाइम हा कोर्स असतो. ओके, आणि रेग्युलर म्हणजे मुलं कॉलेज अटेंड करून क्लास करतात, असं ह्या 10वीच्या मुलांसाठी. याच्यामध्ये पण आपण नीटसाठी एक बॅच, जेईसाठी वेगळी बॅच आणि सीईटीसाठी अशा 3 बॅचेस घेतो. 30 मुलांची एक बॅच असते. अशा 3च बॅचेस आपण घेतो, म्हणजे मुलांना पूर्ण पर्सनल अटेन्शन मिळायला काहीच, म्हणजे 100% मिळतंच तिकडे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जी मुलं आत्ता 12वीत आहेत, काय होतं सर, बऱ्याच मुलांना 11वीत क्लास लावला, चुकीचा निर्णय झालाय, त्यानंतर अभ्यास करायला लेट झालं, तर ती जी आत्ता 11वीत मुलं ती 12वीत जाणार आहेत, त्यांच्यासाठी आमच्याकडे 1 इयरचे प्रोग्राम असतात. की 1 इयर त्यात पण परत इंटिग्रेटेड पण असतो आणि रेग्युलर पण असतो. इंटिग्रेटेड म्हणजे हा फुल टाइम त्यांचा आम्ही अभ्यास करून घेतो. रेग्युलर म्हणजे मुलं कॉलेज अटेंड करून क्लासला येतात, तो लिमिटेड टाईमसाठी असतो. म्हणजे ही झाली 12वीच्या मुलांसाठी. त्यानंतर जी मुलं 12वी आत्ता परीक्षा देणार आहेत त्यांच्यासाठी 2 महिन्याचा क्रॅश कोर्स असतो आमच्याकडे. त्यात पण एक नीटसाठी, एक जेईसाठी, एक सीईटीसाठी अशा 3 बॅचेस असतात. त्याच्यात नंतर जी मुलं पहिल्या वर्षी नीटचा ट्राय दिला, XYZ कोचिंग क्लासला गेला किंवा XYZ कॉलेजला होता, पण फर्स्ट अटेम्प्टमध्ये त्याला नीट क्लिअर नाही झालं, जेई क्लिअर नाही झालं, सीईटी क्लिअर नाही झालं किंवा काही मार्क्स कमी आले, तर त्यांच्यासाठी आमच्याकडे रिपीटरचे प्रोग्राम्स असतात. म्हणजे परत 1 वर्षांनी रिट्राय मारायचा आणि मग त्या केसमध्ये आम्ही त्यांची प्रॉपर व्यवस्थित तयारी करून घेतो. म्हणजे 2 इयर्सचे प्रोग्राम, 1 इयरचे प्रोग्राम, क्रॅश कोर्स आणि रिपीटरचे प्रोग्राम. त्याच्या व्यतिरिक्त आम्ही टेस्ट सिरीज पण, म्हणजे ज्या मुलांना आता शक्य नाही आहे की बाबा पुण्यात येऊन क्लास लावणे किंवा फीज अफोर्डेबल नाही आहे, त्यांच्यासाठी आम्ही टेस्ट सिरीज पण देतो. तिथं ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पण अवेलेबल आहे. आणि सोबत परत आपण ऑनलाईनचा विषय आता डिस्कस करत होतो. काही मुलांना निडी मुलं असतात, गरज असते की मला सरांकडे शिकायचं आहे किंवा मला चांगला अभ्यास करायचा आहे, पण मी पुण्यात नाही येऊ शकत, मग त्यांच्यासाठी आपण ऑनलाईन प्रोग्राम्स पण सुरू केलेले आहेत आणि एकदम माफक दरात, एकदम कमी फीमध्ये अफोर्डेबल आपण ते करतो. म्हणजे ऑफलाईन आणि ऑनलाईन असे दोन्ही कोचिंग आहेत. 2 इयर्सचे प्रोग्राम आहे, 1 इयरचे प्रोग्राम आहे, रिपीटर्सचे प्रोग्राम आणि क्रॅश कोर्सेस आपण देतो. खरं तर सर या गप्पा अशा आहेत की त्या आपण किती काळ पुढे चालू ठेवू शकतो, पण वेळेचं बंधन आहे, आपल्याला पाळायला पाहिजे. जाता जाता तुम्ही आमच्या सगळ्या पालकांना आणि विद्यार्थ्यांना काय सांगू इच्छिता? मला तर हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे सर. म्हणजे मी म्हणजे मनापासून याचं उत्तर देतो तुम्हाला की सगळ्यात पहिली गोष्ट, पालकांनी मुलांवरती कुठलंही प्रेशर टाकू नये. प्रेशर खाली मुलं अभ्यास करत नाही, पहिली महत्त्वाची गोष्ट. प्रेशर म्हणजे आता नीटला ॲडमिशन घेतलं, डॉक्टर झालाच पाहिजे, हे तर एक वेगळा पार्ट झाला, पण कुठली स्ट्रीम निवडायची, त्या स्ट्रीममधले कुठले एंट्रन्सचा अभ्यास करायचा, हे कुठलेही प्रेशर मुलांवरती टाकू नये. हां, त्यांना तुम्ही मार्गदर्शन 100% करा की मी ही स्ट्रीम अवेलेबल, ती स्ट्रीम अवेलेबल आहे, पण त्यांना त्यांचं स्वतःचं ओपिनियन मांडायला पर्याय तुम्ही ठेवा, म्हणजे ठेवू नका. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जेव्हा तुम्ही एखाद्या प्रवेश परीक्षेला आपला मुलगा आता होतं, इलिजिबल होतं किंवा देतोय, तो नीटचा पेपर देतोय, जेई देतोय, तर त्याला 100% सपोर्ट करा तुम्ही. त्याच्या कदाचित तुम्हाला जेईचा अभ्यास त्याला नाही शिकवता येणार 100%, पण त्याच्या प्रिपरेशनमध्ये त्याला हेल्प करा. त्याचे मार्क जर कमी येत असतील, त्याला ते मार्क कसे इम्प्रूव्ह करता येईल यावेळी त्याला तुम्ही मदत करा. अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात, त्याला तुम्ही त्याच्यासोबत राहा. नक्कीच मला असं वाटतं की ज्ञानमुद्राच्या माध्यमातून स्वप्नील सर आणि त्यांची जी सगळी टीम आहे ती जे काम करता आहेत ते खूप महत्त्वाचं आहे. आणि आत्ताच्या सरांनी शेवटी ज्या काही महत्त्वाच्या 2-3 गोष्टी सांगितल्या तुम्ही निश्चित ऐकल्या असतील, त्या सगळ्यात महत्त्वाच्या आहेत आयुष्यात आपण ह्या सगळ्या टप्प्यांवरती काम करत असताना. आणि सायन्सकडे जाताना तर काय स्वप्नील सर आणि त्यांची संस्था आहेच, तुम्ही निश्चितपणानं त्यांचं मार्गदर्शन घेऊ शकता. सर तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि खूप छान मार्गदर्शन आमच्या पालकांना आणि विद्यार्थ्यांना केलं, त्यासाठी अगदी मनापासून आभार. थँक्यू सर. आणि याबरोबरच इथेच थांबतोय, पुढच्या भागामध्ये नक्की भेटू. तोपर्यंत नमस्कार.